आता आपण कुठे आलोय? नारमापुरी नाते पुतेच्या अलीकडे चालू आता दुपारच्या विसावासाठी आता धर्मपुरी या ठिकाणी थांबलेले आहेत. त्या ठिकाणी वारकरी सुंदर अशा अल्पोपहाराचा आस्वाद घेत आहे. काही वारकरी गोळ्या घेत आहेत. ठीक आहे, पण वयाच्या टप्प्यावर सुद्धा पाऊले चालत ती पंढरीची वाट ही मोठी गोष्ट आहे. सुखी संसाराची सोडून या. हां आता महाराज आपण कुठे आलो आहोत? तर आपण अशा ठिकाणी उंचावच्या ठिकाणी आलो आहोत. त्या ठिकाणी महाराजांनी सुंदर अशा पद्धतीने आहे त्या पदार्थांचा आस्वाद घेतलेला आहे. महाराज हातात खायलेत. हां, ते आता ते त्यांची आवड आहे. तसं सगळी व्यवस्था अतिशय उत्कृष्ट आहे. तर आपण आता भात आणि वरण आणि प्रामाणिकपणे काम करणारे आपले हे सगळे वस्तू उपलब्ध करणं आणि त्यांची योग्य व्यवस्था राखण्यामध्ये गणेशरावांचा फार मोठा हात आहे. आणि त्यांच्यासोबत असणारे सर्व त्यांचे सवंगडी अगदी तनमनधनाने काम करतात. सर्व सेवेकरी हे तितकेच महत्त्वाचे आहेत. इथे मामांचा काल सत्कार झाला, त्यांना फार आनंद झाला. उत्साह चैतन्य अंगामधून दाटत आहे. हे बाहुबलीच आहे हा एक प्रकारचा. हा हो, लय खतर हे तर पाहिजे जातीची कष्ट चालू. तर आता म्हणजे पाऊले चालती पंढरीची वाट. आणि खऱ्या अर्थानं मृदुंगाचार्य आदरणीय महाराजांनी इतक्या सुंदर पद्धतीने वाजवले. आणि मृदुंग एवढं मोठं वजन घेऊन, वजन खरं तर मृदुंगाचार्यांना वजन नसतं, पण सर्वसाधारण माणसाला हे झेपणार नाही. हे तर पाहिजे जातीचे. तर आता विसाव्याच्या ठिकाणी बसलेले आहेत. तर हा एक आनंद वेगळा. हे आता इथेच धारणा करण्यात बसणार आहे. 108 सहस्र विष्णू सहस्रनाम झाल्याशिवाय ते उठणार नाही. रामकृष्णारी पाय बापा रे पंडित. त्यांचा एक वेगळा सहयोग असतो मृदुंगाच्या क्षेत्रात आणि कीर्तनाच्या क्षेत्रात आपले गाडी स्थान निर्माण करणारी हाके महाराज आणि आपल्या घरचा सगळा संसार, मुलं बाळ सगळे विसरून दिंडीमध्ये मनसोक्त जीवन जगणार ठिकाण म्हणजे गोविंद महाराज केंद्रीय दिंडी 16 आणि त्याला खऱ्या अर्थाने चारचंद लावणारे जे सगळे वारकरी विद्यार्थी आहेत आणि त्यांना शिकवणारे अध्यापक वर्ग आहेत. हे खरं तर म्हणजे चैतन्याचं वातावरण निर्माण करतात. चैतन्याचा सोहळा प्रगटाला भूतळा. धन्यवाद. जय हरी माऊली. चला रामकृष्ण हरी. दुपारच्या विसावाचे एक सर्वेक्षण चित्र आहेत. खऱ्या अर्थानं खूप चालल्यानंतर विसावणारे वारकरी पाहिल्यानंतर एक आत्मप्रेरणा मिळते. कारण की इतका थकवा आल्यानंतरच खऱ्या अर्थानं सुखाची झोप लागू शकते. म्हणूनच कष्टाविना नाही दुसरा पर्याय. हां, रामकृष्ण हरी माऊली. वयवर्ष किती माऊली आपलं? 65. चांगदेव 65. तशा आईचं वय सुद्धा 65 आहे. धन्यवाद. हे सर्व सेवेकरी मंडळ आहेत. त्यांचा धन्यवाद. दुपारची नियारी झालेली आहे.
मिळेल तिथे सर्व वारकरी बसतात, आराम करतात, विसावं करतात आणि पुन्हा एकदा पुढच्या वाटेला सज्ज होतात. चला आता निघली आहे गाडी. सगळे वारकरी बांधव आता जेवायला बसलेले आहेत. गे साहेब आल्यानंतर सर्व सेवेकरामध्ये चैतन्य उसळतं आणि लगबग चालतो. आता खऱ्या अर्थाने जेवणाचा आस्वाद आहे. नियोजनाचे महामेरू देव कोटे आहे सांगना, शुद्ध नाही सांगना. गंध केसरी कांपाळी टिळा, भजन करीतो वेळोवेळा. गंध केसरी कांपाळी टिळा, भजन करीतो वेळोवेळा. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. अनेक वर्षापासून आणि आजीवन पंगत कायमस्वरूपी या ठिकाणी पंगत मागून घेतली आहे. त्यांच्या सर्व मित्र कंपनीचं निघाडे परिवाराचं गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. संकल्प सोडा. वदनी कवळ गीता नाम घ्या श्रीहरीचे. खाली जीवन करी जीवित्वान हे पूर्ण ब्रह्म, उदब्रन नव्हे जाणी जे यज्ञ कर्म. बोला पुंडली गौरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरुवारी गोविंद महाराज की. तसं आपल्या दिंडीला भेट देण्याकरता या पूर्ण किराणा ज्यांनी संपूर्ण खरेदी या ठिकाणी शिवशंकर गजानन घुगे साहेब या शिवाभाऊंचं या ठिकाणी स्वागत होत आहे. संध्या करू या इकडे या धनश्री या संध्या करू बरोबर फोटो घेऊ पुढे संध्या करू. आता आहे आज मुक्काम आहे ना. ठीक आहे संध्या करू आता. इकडे चल इकडे. फार फोटो फार दोंडीत फोटो दिंडीत बरेच फोटो काढले आज. बघा तिकडे बघा. चला शूटिंग घ्या. आज दिंडीत सगळे फोटोच काढले त्यांचे आज. घेते घेते नाही घेते घेते आज सोबतच आज. आज सगळ्या पूर्ण भाऊ सोबतच आज. या ताई या दिंडीला भेट देण्याकरता घुगे परिवार आणि संध्याकाळपर्यंत थांबा जाऊ नका. या भाऊ नारळ नारळ सध्या पुढे
गुरुवारी गोविंद महाराज की जय. घ्या वाढायला घ्या. रामकृष्ण हरी माऊली, आपलं नाव सांगा. बाळासाहेब पांडुरंग लिगाडे, श्रीनाथ लॉजिस्टिक. मुंबईला माझी कंपनी आहे आणि पुण्याला आहे. मुंबईला आणि पुण्याला कंपनी आहे आणि मी स्वतः मुंबईला बसतो. माझं गाव मुक्काम पोस्ट अर्नाळे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. स्थायी आता मुंबईला आहे. आज प्रतिवर्षाप्रमाणे गेले 5-7 वर्षे झाले आम्ही गुरुवारी केंद्रीय महाराज विष्णू केंद्रीय महाराज यांच्या दिंडीला आमच्या ट्रान्सपोर्टतर्फे आम्ही येथे जेवणाचा कार्यक्रम ठेवतो. आम्ही मुंबईवरून संध्याकाळी येतो आणि जेवणाची व्यवस्था करून सर्व काही देऊन आम्ही इथून परत जातो. तरी माझी एकच अशी अपेक्षा आहे की दिल्याने होते, केल्याने होते, दिलेच पाहिजे ही म्हण आहे ती खरीच आहे. ह्या महाराजांनी आपल्या केंद्रीय महाराजांनी ब्रह्मगिरी कार्यक्रम एकदम मोठा केला असे या महाराष्ट्रामध्ये कोण करणार नाही. यांचे एवढे नाव गाजलेले आणि सांगायचं तात्पर्य थोडक्यात महाराजांची एवढी कीर्ती मोठी झाली की विचारू नका. आणि जेव्हापासून आम्ही पंगत देतो तेव्हापासून आमचा बिझनेस कमीत कमी 10 पटीने वाढलेला आहे. तरी आम्ही या 43 दिंडी क्रमांक यांचे केंद्रीय महाराज यांचे अभिनंदन करतो. त्यांना सर्वांना दिंडीतील वारकऱ्यांना शुभेच्छा देतो, खूप खूप शुभेच्छा देतो. असे सर्वांनी यावे आणि माऊलीचे दर्शन घेऊन जावे हीच ईश्वरचरणी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. हरी माऊली, आपलं नाव सांगा आणि आपण काय सेवा करताय दिंडी क्रमांक 43 मध्ये. रामकृष्ण हरी. माझं नाव आहे गणेश संगत नरुटे. मी राहणार सोलापूरचा आहे. आता सध्या गोविंद महाराज केंद्रीय दिंडीत सेवेकरी आहे. आमचं काम आहे दुपारच्या ठेप्याला जेवण बनविणे आणि संध्याकाळी जेवण बनविणे. यासाठी लागणारे साहित्य तवे, बादल्या, आपली भगोनी, पातेले, पुढे जाऊन दुपारच्या ठेप्याला जेवण आता सध्या चालू आहे. आम्ही येतो इथं संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत. रात्री 12-1 वाजेपर्यंत येतो आणि 12 वाजता आल्यावर महिला मंडळ झोपतात. आम्ही 3-4 जण जागतो आणि सकाळ बरोबर पहाटे 3 वाजता उठून महिला मंडळ चपात्याला आणि लागतात. आम्ही तवे लावून देतो त्यांना आणि स्वयंपाक चालू झाला की आम्ही आराम करतो. आनंद काय वाटतो वेगळा? आनंदही भरपूर आहे दिंडीत. आता मला झाले 25 वर्ष झाली या दिंडीत येऊन, गोविंद महाराज केंद्रीय दिंडीत. आणि तुम्हाला काय भावना काय भेटली वर्षभरात तुम्हाला एनर्जी कशी राहते? वर्षभर आपल्याला 11 महिने तिकडे आपल्याला सुख समृद्धी माऊलीच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे आपलं. रामकृष्ण हरी. Mm-hmm.